टिफिनसाठी आज मी तयार करणार आहे तुरई मसाल्याची अशी मस्त अशी चटपटीत रेसिपी आणि खूप टेस्टी तयार होते आणि खाण्यामध्ये सुद्धा सर्वांना आवडेल अशी ही तुरई मसाल्याची रेसिपी आपण आज तयार करणार आहोत। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल आणि तेल चांगल्या प्रकारे आपण इथे गरम करून घेऊया। तेल जेव्हा चांगले गरम होईल त्यामध्ये टाकूया हाफ टीस्पून जिरे तडकल्यानंतर आपण यामध्ये टाकूया कांदा। तर इथे मी एक कांदा घेतलेला होता मध्यम साईजचा, ज्याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांद्याला इथपर्यंत हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया तोरई, म्हणजे मी अर्धा किलो तोरई घेतलेली होती, त्याला अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे, छोट्या छोट्या तुकड्यामध्ये साफ करून आणि वॉश करून मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। अशा प्रकारे कलर चेंज होईल। त्यानंतर आता मी इथे टाकलेला आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा मसाला 1 टीस्पून, म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण पाकळी आणि कोथिंबीर यामध्ये मी ग्राइंड करून घेतलेला होता, तो मसाला टाकलेला आहे। हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 टीस्पून धने पावडर आणि हाफ टीस्पून टाकलेला आहे गरम मसाला आणि त्याबरोबर मीठ टाकूया चवीनुसार। आता हे सर्व मसाले टाकल्या अगोदर आपण यामध्ये टाकूया 1 टोमॅटो, ज्याला मी ग्राइंड करून घेतलेलं होतं मिक्सर जारमध्ये, मध्यम साईजचा टोमॅटो होता। ती टोमॅटोची पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला टोमॅटोची पेस्ट वापरायची नसेल तर तुम्ही टोमॅटोचे बारीक तुकडे सुद्धा कापून टाकू शकता। आता हे बघा मसाला किती मस्त असा परतला गेलेला आहे, तेल जे आहे ते सुटायला लागलेलं आहे, मस्त अशी मसालेदार आपली ही तोरईची भाजी जी आहे ना ती रेडी होणार आहे। तर आपण याला शिजवण्यासाठी थोडंसं पाणी सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत। तर जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल टाका, नाहीतर तुम्ही लो फ्लेमवरती ठेवा, अशाच प्रकारे बंद करून 7 ते 8 मिनिटं। 7 ते 8 मिनिटांमध्ये ही भाजी तुमची रेडी होईल। तर हे बघा 7 ते 8 मिनिटं झालेली होती। आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवत आहे। जर तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, पण ही अशाच प्रकारे खूप छान रेडी होते आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी ही आपली तोरईची भाजी रेडी झालेली आहे। तर ही लवकर तयार होते आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी आणि चटपटीत आपण याला रेडी केलेली आहे। तर नक्की तुम्ही ट्राय करा ही तोरईची भाजी, अशा प्रकारे झटपट तयार होणारी आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही तोरईची भाजी तुम्हाला नक्की आवडेल। आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसाठी। परत भेटूया एक नवीन व्हिडिओ बरोबर, तिथपर्यंत अपना ख्याल रखिएगा। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे।